नमस्कार महाराष्ट्र. कळमनुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पीक विमा मोबदला भेटला नसल्याने सीएससी चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट. कृषी आयुक्तालय बोलून प्रश्न निकाली लावणार, जिल्हाधिकारी पापळकर यांची घोषणा. मागील वर्षाचा पीक विमा भरण्याचा मोबदला अजूनपर्यंत सीएससी चालकांना मिळाला नसल्याने सीएससी चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. हिंगोली जिल्ह्यातील सर्व सीएससी चालकांनी मागील वर्षी सरकारच्या निकषाप्रमाणे मोफतमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरून दिला. मात्र तब्बल 6 महिने पूर्ण होऊन सुद्धा पीक विमा कंपनीने आजपर्यंत सीएससी चालकांचा मोबदला दिला नाही. यावरून जिल्ह्यातील सर्व सीएससी चालकांनी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन पीक विमा कंपनीबाबत तक्रारींचा पाऊस पाडला. ऑगस्ट महिन्यापासून तारीख देऊन बोलावणी केली जात आहे. वेळोवेळी पीक विमा कंपनीला बोलून सुद्धा पीक विमा कंपनीने मोबदला दिला नाही, अशा प्रतिक्रिया सीएससी चालकांनी दिल्या आहेत. तसेच येथे 10 जानेवारी पर्यंत सदरील पीक विमा कमिशन जमा न झाल्यास आमच्या सीएससी संघटना हिंगोली यांच्याकडून आखाडा बाळापूर येथे 10 जानेवारी रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दौऱ्याची ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात येईल, अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर प्रशांत सूर्यवंशी, श्रीकांत वाघमारे, बालाजी सूर्यवंशी, मुकुंदा धुळे, कोंडबा मुलगीर, हरिभाऊ भंडांगे, महेंद्र पंडित, कैलास केडिया, बालाजी गडदे आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एन मराठी न्यूजसाठी कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित.